त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ना, त्यामुळे आज मी खमंग आणि झणझणीत असा बेत केला आहे. तर मी इथे 1 वाटी जवस घेतलेले आहेत. जवस छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. ते असे लालसर काळपट थोडेसे दिसले पाहिजेत. जवस खमंग भाजले की चटणी छान लागते, त्याची चटणी छान होते. आता आपण जवस छान भाजून घेऊया. हे पहा, आपले जवस छान भाजून झालेलं आहे. आता आपण एका ताटलीत काढून गार करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते टाकून घेणार आहे. त्यामध्ये तिखट, मीठ, हवं असेल तुम्ही लसूण पण टाकू शकता. मी फक्त तिखट मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. पहा, आपली जवसाची चटणी तयार आहे. आणि इथे मी एका तव्यावरती 8-9 मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत. त्यात लसूण टाकलेला आहे आणि त्याचा ठेचा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे मी. आपला झणझणीचा ठेचा तयार आहे. आता मी इथे भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता भाकरी व्यवस्थित आपल्याला थापून व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे. हे पहा, व्यवस्थित भाकरी आपली तयार होती आहे. असा खमंग बेत खायला खूप छान वाटते. मस्त अशी भाकरी आपली तयार आहे. त्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि जवसाची चटणी. हा 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 ही रेसिपी खमंग आहे, पौष्टिक देखील आहे. तुम्ही देखील बाहेरचा कंटाळ्यानंतर अशी रेसिपी केली असेल, मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. हा काय टम भाकरी फुललेली आहे आपली. आता आपण ही ताटात काढून घेऊयात व्यवस्थित. आणि चटणी आणि त्यावरती तेल आणि भाकरी. अगदी छान बेत जाईल आहे आपला. धन्यवाद.